2026 ला समग्र शिक्षा समावेशी शिक्षण जिल्हा परिषद गडचिरोली तसेच ISO मानांकित गटसाधन केंद्र आरमोरीच्या वतीने आज इथे मुख्याध्यापक, शिक्षक, पालकत्व स्वीकारलेले व्यक्ती तसेच शैक्षणिक प्रशासक या सर्वांसाठी समावेशित शिक्षणावर आधारित शालेय व्यवस्थापनाकरता सक्षमीकरण म्हणून एक 2 दिवसीय कार्यशाळा आपण त्यात आयोजित केलेली आहे। आजच्या या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय श्री दीपक देवतळे साहेब गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती आरमोरी हे आपलं अध्यक्षीय स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते। तसेच आपल्याला जी एवढा मोठा हॉल आणि सगळी सुविधा जी अवेलेबल करून दिली आहे अशी या शाळेचे मुख्याध्यापक माननीय नीलरतन मंडल सर यांना देखील मी आपलं प्रमुख अतिथी स्थान ग्रहण करतील अशी विनंती करते। तसेच तिसऱ्या केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय श्री जीवन शिवणकर सर हे देखील आपलं प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते। त्याचबरोबर डोंगरगाव तसेच मोहदरी केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते। तसेच वर्धा केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय श्री केवलराम राऊत सर हे देखील आपलं प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते। तसेच आपल्या या कार्यशाळेला सुलभ म्हणून लाभलेल्या अंजुम शेख मॅडम सेवानिवृत्त मुख्याध्यापिका या देखील आपलं सुलभताचं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते। त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला दुसरे सुलभ म्हणून लाभलेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्च प्राथमिक शाळा भाकरुंडी येथील माननीय श्री नकुल रांजेवार सर हे देखील आपली सुलभताच्या भूमिकेत स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते। हा प्रश्न माझ्यासोबत इतरांनाही आहे, सर्वांनाच आहे। तर या कार्यक्रमाचा नेमका उद्देश काय हे जाणून घेण्याकरिता मी माननीय श्री रामटेके सरांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे। सप्रेम नमस्कार। मानांकित गटसाधन केंद्र यांचे समावेशी शिक्षण विषयावर आधारित व्यवस्थापनाबाबत सक्षमीकरण प्रशिक्षण आयोजित केलेले आहे। तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी म्हटलं होतं, काय म्हटलं होतं माहित आहे? विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले। तर ही विद्या या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या किती दूर होती, ज्या विद्येमुळे एवढे अनर्थ झाले, ती विद्या पासून हे दिव्यांग विद्यार्थी किती दूर होते, त्यांना विद्येच्या जवळ आणणारे महान विभूती आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी या भूतलावरील सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापक वृंद, सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणा आणि पालक वर्ग या सर्वांना सक्षमीकरण करणे आवश्यक आहे। जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम DPEP जेव्हा 1997 मध्ये सुरू झाली, त्यावेळामध्ये आपण दिव्यांग विद्यार्थ्यांवरती सुद्धा काम केलेलं आहे। परंतु आज जी परिस्थिती दिव्यांग विद्यार्थ्यांवर काम करण्याची आहे ती त्यापूर्वी तशी नव्हती। तेव्हा आपण काय करत होतो, सर्वेक्षण केलेलं होतं की एकूण जिल्ह्यामध्ये गावनिहाय विद्यार्थी दिव्यांग किती आणि त्यांना आपण अपंग बनवतो।
अपंगांचा सर्वे, परंतु शब्द बदलत गेला की कोणत्याही विद्यार्थ्यांचं बोलत असताना मानसिक खच्चीकरण होऊ नये आणि प्रत्येकाला सन्मानानं वागणूक दिली पाहिजे. त्यामुळे याला दिव्यांग हा शब्द देण्यात आला. त्यानंतर आपण काय करत होतो, प्रत्येक विद्यार्थ्यांचं मोजमाप शिबिर घेत होतो. मग अंध, अस्थिव्यंग अशा सर्व विद्यार्थ्यांचा मोजमाप शिबिर घेऊन आपण साहित्य वितरण शिबिर घेत होतो. त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेमध्ये ने-आण करण्याकरता सोय उपलब्ध करून दिली. 3 चाकी 2 चाकी व्हील सुद्धा दिली. त्यानंतर आता समावेशित शिक्षण अंतर्गत जेवढे काही विद्यार्थी दिव्यांग आहेत या सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शैक्षणिक प्रवाहामध्ये टिकवून ठेवण्याकरता काय केलं पाहिजे याचं शासनाजवळ ध्येय धोरण आहे. आणि त्या ध्येय धोरणानुसार प्रत्येक शिक्षकाने, प्रत्येक मुख्याध्यापकाने, प्रत्येक पालकाने, पर्यवेक्षकीय यंत्रणेने सतत पाठपुरावा कसा केला पाहिजे, त्यांच्या उत्तरासाठी कोणकोणत्या योजना मिळवून दिल्या पाहिजे, या सर्व गोष्टीसाठी आज आपण सक्षमीकरण प्रशिक्षण घेत आहोत. कसे आहात याचे अनेक उत्तर असू शकतात, परंतु त्याचं एकच उत्तर झालं पाहिजे, व्हेरी नाईस. बोलण्याला सुरुवात करण्यापूर्वी ज्या अंधांच्या जीवनामध्ये अंधकार होता त्या सर्व अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश फुलवण्यासाठी, त्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी या भूशास्त्रज्ञाने आपलं काम केलं. ते लुईस ब्रेल. आणि दिव्यांगासाठी, त्यांच्या हक्कासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पणास लावलं. ते हेलन किलर. या दोनही शास्त्रज्ञांना, महापुरुषांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आज समग्र शिक्षण, समावेशित शिक्षण या अंतर्गत आयुष्यमानोचित गटसाधन केंद्र आरमोरीच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक, शैक्षणिक प्रशासक, पालकत्व स्वीकारलेली व्यक्ती यांचे समावेशित शिक्षणावर आधारित व्यवस्थापनाबाबत सक्षमीकरण करण्यासाठीचं 2 दिवसीचं कार्यशाळा आहे. आणि या कार्यशाळेचा उद्घाटन होत आहे. या 2 दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी या विचारमंचावरती उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र आदरणीय श्री शिवंकर सर केंद्रप्रमुख, डॉक्टर रामटेके साहेब केंद्रप्रमुख, आदरणीय श्री राऊत सर केंद्रप्रमुख, या शाळेचे मुख्याध्यापक आणि ज्यांनी आम्हाला ही अतिशय सुंदर वास्तू उपलब्ध करून दिली असे आमचे मित्र या शाळेचे मुख्याध्यापक मंडल सर, ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण ही 2 दिवस कार्यशाळा या ठिकाणी संपन्न करत आहोत. असे आमचे सुलभक आदरणीय अंजुम शेख मॅडम आणि आमचे दुसरे सुलभक नकुल गांधीवार सर, सोबतच या प्रशिक्षणासाठी ज्यांनी अतिशय मेहनत घेतली आणि संपूर्ण तयारी केली असे आमची संपूर्ण ID विभागाची टीम, उपस्थित असलेले तालुक्यातील सर्वच माध्यमाचे जे शिक्षक निवडले गेले आहेत, मुख्याध्यापक निवडले गेले आहेत, असे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि उपस्थित असलेले सर्व, या सर्वांना मी या प्रशिक्षणाच्या निमित्ताने शुभेच्छा देतोय. अगदी वेळेवर उपस्थित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक करतोय, त्याचे आभार. मित्रांनो, प्रास्ताविकेमध्ये आपल्याला या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये थोडीशी कल्पना आलेली दिसते. कशासाठी हे प्रशिक्षण आहे? इतर अनेक प्रकारचं प्रशिक्षण आपण करतोय, परंतु जरा मोठा विषय असलेलं प्रशिक्षण आहे. म्हणजे मुख्याध्यापक, शिक्षक आपण बघितलेला विषय तिथे, म्हणजे प्रशिक्षणाचं नावच बरंच लंबलचक आहे, त्यामुळे याची व्याप्ती सुद्धा तेवढीच मोठी आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की
समावेशी शिक्षण या अंतर्गत आपण सर्वच प्रकारचे विद्यार्थी जे की शिक्षणाच्या प्रवाहामध्ये असायला पाहिजे यासाठी एकत्रित त्यांना शिक्षण देण्याचा आपला प्रयत्न असतो. मग यामध्ये एखादी व्यक्ती दिव्यांग असेल किंवा मग मतिमंद असेल किंवा कुठल्या प्रकारचा असेल त्याला आपण वेगळं शिक्षण अशा प्रकारची संकल्पना नाही. तर या सर्वच विद्यार्थ्यांना एकत्रित शिक्षण देत असताना ज्या काही अनेक अडचणी येत असतील आपल्याला किंवा येतात, प्रत्यक्ष तुम्ही वर्गाध्यापन करता तेव्हा तुमची लक्षात येत असेल, तर त्या अडचणींच्यावर कशी मात करायची, त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं यासाठीच हे प्रशिक्षण आहे असं प्रास्ताविकेमधून आता लक्षात आलेलं आहे. आणि हे सर्व करत असताना आपल्याला सुलभ म्हणून त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं याबाबतचं या ठिकाणी 2 दिवसाचं प्रशिक्षण आपल्याला दिलं जाणार आहे. मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचं प्रशिक्षण आहे. कारण नेहमीच आपण म्हणतो की समाजाचा जो दुर्लक्षित घटक आहे, जो की दिव्यांग प्रकारातले जे व्यक्ती असतात ते समाजाचे दुर्लक्षित घटक असतात. त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा असतो. परंतु हे सुद्धा एक जबाबदार नागरिक म्हणून पुढे जीवन जगू शकतात. त्यांना जर योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळालं, योग्य प्रकारे त्यांना जर समाधान त्यांचं झालं आणि योग्य दिशा जर मिळाली, हे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आपलं जीवन जगू शकतात. हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी काम करायचं आहे. या ठिकाणी मुख्याध्यापक आहेत, शिक्षक आहेत, शैक्षणिक प्रशासक आहेत, पालक आहेत, पालकत्व स्वीकारलेले व्यक्ती आहेत. या सर्वांचं प्रशिक्षण का बरं? कारण हे सर्व घटक आहेत, हे सर्व समाजाचे घटक आहेत आणि यांची एक विशिष्ट भूमिका असते दिव्यांगांच्या प्रती. तर यांच्या प्रत्येकाच्या भूमिकेच्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी कशा प्रकारे आपलं वर्तन असायला पाहिजे हे आपण या ठिकाणी शिकणार आहोत. मित्रांनो, मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितोय की या प्रशिक्षणाचं कुठलं मॉड्यूल नव्हतं खरं, कुठलंच मॉड्यूल नव्हतं, फक्त प्रशिक्षण घ्यायचं होतं. मग आता 2 दिवसाचं प्रशिक्षण घ्यायचं आहे आणि 2 दिवसाचं प्रशिक्षण घ्यायचं तर नेमकं काय करायचं. 90 लोक या ठिकाणी बोलवले आहेत, अशा प्रकारचे सर्व जे इथे दिले आहेत, मुख्याध्यापकापासून तर पालकत्व स्वीकारलेले व्यक्ती, अशा प्रकारचे सर्व या ठिकाणी आलेले जे समाजातील अतिशय जबाबदार घटक आहेत. अशांना 2 दिवस जर शिकवायचं असेल तर त्यासाठी कुठलं तरी एक शेड्यूल मॉड्यूल असणं गरजेचं आहे. आता हे तुम्हाला कदाचित दिलं गेलं नसेल तर तुम्हाला देणार आहे. तर याच्यामध्ये या बाबतीमध्ये सर्व दिलेलं आहे आणि हे मॉड्यूल तयार करून त्या पद्धतीने त्याचं एक मॅनेजमेंट व्यवस्थापन करणे आणि कोण कोणता विषय घेणार आणि काय घेणार याचं संपूर्ण एक बुकलेट तयार करण्याची सारी गोष्ट आहे. साधं 2 मिनिट जरी आपण कोणाला बोलायला सांगितलं तरी नेमकं काय बोलायचं हा प्रश्न येतो. आणि 2 दिवस सतत तुमच्यासारख्या सुद्धा लोकांच्या पुढे जर प्रेझेंटेशन करायचं असेल तर त्याची बरीच तयारी करू लागेल. तर मी या संपूर्ण टीमचं खरंच कौतुक करतोय की त्याने मग ते इंटरनेटवर घेतलं असेल किंवा कुठेही घेतलं असेल, परंतु त्याने हे अतिशय चांगलं मॉडेल तयार केलेलं आहे. मी बघितलं का, आता मला पूर्ण बघता आलं नाही का कारण तेव्हा वेळ नव्हता, परंतु जे काही मला अपेक्षित होतं ते मी बघितलं. याच्यामध्ये अतिशय चांगलं केलं. याच्यामध्ये कायदे आहेत, त्याच्याबद्दलचं कशा प्रकारे त्यांना समावित करायचं वगैरे बऱ्याच गोष्टी दिल्या तिथे. अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती आहेत, अनेक त्यांच्या संदर्भात असलेलं सर्वच या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे सर्वांना माहीत असायला पाहिजे. आताच मॅडमने म्हटलं की 21 प्रकारचे दिव्यांगाचे आहेत, ते सुद्धा आपल्याला माहीत नाही कारण आपण त्याकडे त्या दृष्टीने बघत नाही. मित्रांनो, हे एक चांगले विद्यार्थी असतात, नो प्रॉब्लेम, ते अतिशय चांगल्या पद्धतीने शिकू शकतात. परंतु खरं तर ज्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं असते त्यांच्याकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करतोय, ही वस्तुस्थिती आहे. नाकारून चालणार नाही, स्वीकारलंच पाहिजे. आणि खरं तर त्यांच्यासाठी आपण काम केलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी कशा प्रकारे काम करायचं याच्यासाठी हे अतिशय उपयुक्त ठरणारं आपल्यासाठी पुस्तक आहे. त्यामुळे कृपया या 2 दिवसामध्ये आपण अतिशय मन लावून पूर्ण 100% उपस्थिती राहून या ठिकाणी आपल्याला प्रशिक्षण करायचं आहे. समाजाचे शिक्षण दीपक गडचिरोली ISO मानांकित गटसाधन केंद्र आरमोरीच्या वतीने यशवंत मीडियम स्कूल आरमोरी येथे दिव्यांग सक्षमीकरणाकरिता 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. आणि हे कार्यशाळा 20 ते 21 या 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. आणि या आयोजनाच्या उद्घाटनाकरिता माननीय
दीपक देवतळे सर, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती आरमोरी हे अध्यक्षीय म्हणून इथे उपस्थित झाले आणि आम्हा सर्वांना उद्बोधित केले, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. मित्रांनो, माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.